श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशी परिवार. जय स्वामी माऊली, जय महादेव. वृषभ राशीच्या प्रिय भक्तांनो, 15 जूनच्या या भयंकर महाअमावस्येनंतर तुमच्या शांत आणि संयमी आयुष्यात एक असे जीवघेणे वादळ धडकणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्राची चाल आणि या अमावस्येची ऊर्जा एक एक अत्यंत भीतीदायक आणि थरारक संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या अगदी जवळ, तुमच्याच घरात, नात्यात किंवा मित्र परिवारात एक असा अतिशय गोड बोलणारा चेहरा दडलाय जो वरून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतोय, पण मागून तुमच्याच नाशाची आणि विनाशाची वाट पाहतोय. हा हसणारा चेहरा तुमच्या पाठीत असा खंजीर खुपसणार आहे ज्याच्या धक्क्यातून सावरणे तुम्हाला जन्मभर अशक्य होईल. तुमच्या विश्वासाचा आणि चांगुलपणाचा बाजार मांडून तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची आणि आर्थिक सुबत्तेची राखरांगोळी करायला ती एक व्यक्ती पूर्णपणे सज्ज झाली आहे. कोण आहे ती व्यक्ती? 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर ती तुमच्यावर कोणता मानसिक किंवा आर्थिक वार करणार आहे आणि स्वामी माऊली व महादेवाच्या कृपेने या मृत्यूसदृश संकटातून स्वतःचा जीव, पैसा आणि अब्रू कशी वाचवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत श्वास रोखून नक्की पहा. कारण आजची एक छोटीशी चूक, सतर्कता तुम्हाला कोट्यावधीच्या नुकसानीतून किंवा आयुष्यभराच्या पश्चातापापासून वाचवू शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर माऊली किंवा जय महादेव लिहून स्वतःभोवती देवाचे रक्षक कवच तयार करा. कारण हा एक व्हिडिओ नाही तर तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर ब्रह्मांडात अशा काही अत्यंत घातक आणि विनाशकारी घडामोडी घडत आहेत ज्यामुळे वृषभ राशीच्या जातकांचा स्थिर आणि शांत आयुष्यात एक भयंकर वादळ धडकणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येच्या काळोखात शनी आणि राहूची युती तुमच्या राशीवर अत्यंत वक्र आणि क्रूर दृष्टी टाकत आहे. हा केवळ एक साधा ग्रहाचा बदल नाही तर तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या एका मोठ्या आणि भयंकर षडयंत्राची ही नांदी आहे. या अमावस्येची नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सुख, शांती आणि समृद्धी एका रात्रीत हिरावून घेण्यासाठी पूर्णपणे सक्रिय झाली असून तुमच्यावर एक मोठे संकट ओढावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ज्या लोकांवर तुम्ही आजपर्यंत पोटच्या गोळ्यासारखा किंवा स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवत होता, ज्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्वस्वपणाला लावायला तयार होता, नेमक्या त्याच लोकांच्या मनात अचानक तुमच्याबद्दल कमालीचा द्वेष, मत्सर आणि विषारी भावना निर्माण होणार आहेत. राहूचा हा मायावी आणि कपटी प्रभाव अशा लोकांचे खरे, क्रूर आणि भयानक चेहरे तुमच्या समोर आणणार आहे. ज्यांना तुम्ही तुमचे हितचिंतक समजत होता तेच आता तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत. तुमच्या प्रगतीचा जळफळाट करणारा हा शत्रू कोठून बाहेर आलेला नाही तर तो तुमच्या चौतीभोवती वावरणारा, तुमच्या ताटात जेवणारा आणि तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्याच विनाशाचा खोल खड्डा खणणारा ठरत आहे. या काळात शनीची क्रूर दृष्टी तुमच्या संयमाची आणि बुद्धीची कठोर परीक्षा घेणार आहे. तर राहू तुम्हाला भ्रमात टाकून चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडणार आहे. तुमच्या नकळत तुमच्या आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक बाबीमध्ये एक असे जाळे विणले जात आहे ज्यातून बाहेर पडणे तुम्हाला अशक्य होऊन बसेल जर तुम्ही या 15 जूनच्या अमावस्येनंतर पूर्णपणे सतर्क राहिला नाहीत आणि सामनेचा व्यक्तीच्या गोड बोलण्याला भुलून आपले रहस्य सांगत राहिलात तर हे भयंकर ग्रहमान तुम्हाला अशा गर्तेत ढकलून देईल जिथून परत येण्याचा मार्ग कायमचा बंद होईल. त्यामुळे या काळात कुणावरही आंधळा विश्वास न ठेवता प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकणे हाच तुमचा एकमेव रक्षणकर्ता उपाय ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांचा स्वभाव हा मुळातच अत्यंत सहनशील, विश्वासू आणि शांत सर्वांना सोबत घेऊन चालणारा असतो. तुम्ही मनाचे अतिशय साधे आणि प्रामाणिक माणूस असता. कुणावरही एकदा विश्वास ठेवला की स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल, पण तुम्ही त्याचा विश्वास कधीच तोडत नाही. पण तुमचा हाच अतिविश्वासू, हळवा आणि मदतीचा स्वभाव आजच्या या स्वार्थी जगात तुमची सर्वात मोठी कमजोरी बनत आहे. तुमच्या
या सरळपणाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन लोक तुम्हाला मूर्ख बनवतात, तुमच्या भावनाशी खेळतात आणि काय काम झाले की तुम्हाला बाजूला सारतात. 15 जूनच्या अमावस्येची नकारात्मक ऊर्जा तुमच्या या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्यावर वार करण्यासाठी कपटी लोकांना प्रवृत्त करत आहे. ज्योतिषीय संकेत किंवा अक्षराच्या ऊर्जेनुसार तुमच्या जवळ असणाऱ्या ज्या कपटी लोकांपासून तुम्हाला 3 हात लांब राहायचं आहे, ज्यांच्या नावाची सुरुवात म, क या प अक्षरापासून असण्याची दाट शक्यता आहे. हे नाव असणारी व्यक्ती तुमच्या नात्यातील, तुमच्या मित्रपरिवारातील किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणची असू शकते, जी वरून खूप गोड बोलते. जेव्हा तुम्ही या व्यक्तीला भेटता तेव्हा ती तुमच्याशी इतकी आपुलकी दाखवते की तुम्हाला तिच्यावर संशय येणंही पाप वाटू लागतं. पण लक्षात ठेवा, हेच ते म, क आणि प अक्षराचे लोक आहेत जे पाठीमागे तुमच्याच नावाने लोकांकडे विष ओकत आहेत आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आग लावण्याची संधी शोधत आहेत. तर 15 जूनच्या अमावस्येनंतर नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध काही गुप्त हालचाली किंवा राजकारण नक्कीच खेळले जाईल. पण वृषभ राशीच्या जातकांनो, घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण याच काळात तुमचे ग्रहमान तुम्हाला एक अद्भुत मानसिक शक्ती देणार आहे. जे लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा किंवा तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटणार आहे. तुमच्या अंगी असलेला तुमचा कष्टाळू स्वभाव आणि कामाप्रती असलेली कमालीची निष्ठा यामुळे तुम्ही शत्रूचे प्रत्येक षड्यंत्र मोडून काढण्यात यशस्वी ठराल. तुमचे वरिष्ठ किंवा भागीदार यांच्या समोर तुमचे खरे रूप आणि प्रामाणिकपणा सिद्ध होईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एक अत्यंत सकारात्मक आणि मोठी सुवर्ण संधी चालून येणार आहे. एखादा नवीन प्रकल्प, मोठी जबाबदारी आणि रखडलेली पदोन्नती या काळात अचानक मार्गी लागेल. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा जितका प्रयत्न करतील, तितकाच वेगाने तुम्ही यशाची शिखरे सर कराल. फक्त एकच काळजी घ्या की तुमच्या कामाची आणि भविष्यातील योजनाची गुपित सर्वांसमोर उघड करू नका. शांतपणे काम करत राहा, कारण या 15 जून नंतर तुमचे यशच तुमच्या शत्रूंना सर्वात चोख आणि सडेतोड उत्तर देणार आहे. आर्थिक बाबतीत हा काळ सुरुवातीला जरी काही अंशी चिंतेचा किंवा फसवणुकीचा इशारा देणारा वाटत असला तरी 15 जून नंतर वृषभ राशीसाठी धनलाभाचे अत्यंत मजबूत आणि नवे मार्ग खुले होणार आहेत. जर भूतकाळात तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा कोणीतरी तुमचे पैसे बुडवले असतील, तर ते पैसे अचानक काही अटींवर परत मिळण्याचे योग आहेत. कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एखादा मोठा आर्थिक आधार किंवा नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळेल. यामुळे तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील आणि आर्थिक विवंचना कायमची दूर होईल. डिजिटल फसवणूक किंवा ऑनलाईन धोक्यापासून सावध राहण्याचा इशारा ग्रहाने दिला असला तरी तुमची तीव्र बुद्धी आणि अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. कोणतीही नवीन भागीदारी, मोठी चूक, गुंतवणूक करताना तुमची विवेकबुद्धी तुम्हाला अचूक मार्ग दाखवेल, ज्यामुळे तुमचा मोठा आर्थिक फायदा होईल. हा काळ जुनी मालमत्ता आणि जमिनीच्या व्यवहारातून चांगला नफा मिळवून देणारा ठरेल. थोडक्यात सांगायचे तर आर्थिक कोंडी संपून तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. फक्त स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि मेहनतीवर पूर्ण भरोसा ठेवा. 15 जूनच्या या अमावस्येनंतर तुमच्या कौटुंबिक वातावरणात बाहेरची व्यक्ती गैरसमज निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न करू, पण शेवटी तुमच्या घरातील प्रेम आणि एकजूट या नकारात्मक ऊर्जेवर विजय मिळवणार आहे. वृषभ राशीच्या जातकांचा स्वभाव जितका शांत आणि तितकाच तो आपल्या माणसासाठी खंबीरपणे उभा राहणारा आहे. या काळात सुरुवातीला जरी नात्यामध्ये थोडा तणाव किंवा संवादामध्ये दुरावा जाणवला तरी तुमच्या संयमामुळे आणि समजूतदारपणामुळे घरातील विस्कटलेली घडी पुन्हा अत्यंत चांगल्या प्रकारे बसणार आहे. पती पत्नीमधील जुने वाद मिटून एकमेकाबद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणित होईल, ज्यामुळे घरामध्ये
पुन्हा एकदा आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी आणि त्या कपटी म, क, प अक्षराच्या लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्हाला स्वामी माऊलीच्या चरणाचे अभेद्य रक्षण कवच लाभणार आहे. रोज सकाळी उठून पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप किंवा ओम नमः शिवाय या शिवमंत्राची साधना करा. ही देवी नामस्मरणाची शक्ती तुमच्या घराभोवती आणि तुमच्या कुटुंबाभोवती एक असे सकारात्मक ऊर्जा कवच तयार करेल, ज्याला भेदणे कोणत्याही गुप्त शत्रूला किंवा नकारात्मक शक्तीला कधीच शक्य होणार नाही. स्वामीच्या कृपेने तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल, जो तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 15 जूनच्या या अमावस्येनंतर निर्माण होणाऱ्या कोणत्याही नकारात्मक शक्तीचा आणि गुप्त शत्रूंना पूर्णपणे नाश करण्यासाठी महादेवाच्या उपासनेसारखा दुसरा कोणताही शक्तिशाली उपाय नाही. महादेवाला मृत्युंजय म्हटले जाते, म्हणजेच मृत्यूच्या आणि मोठ्या संकटाच्या तावडीतून वाचवणारा देव. तुमच्यावर असलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी खालील धार्मिक उपाय नक्की पहा. महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप तुमच्या आयुष्यातील शत्रूचे षड्यंत्र आणि होणारे संभावित नुकसान टाळण्यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवाच्या समोर बसून ओम त्र्यंबकाय नमः या मंत्रोजय महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. हा मंत्र तुमच्या भोवती एक असे सुरक्षा कवच निर्माण करतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या आसपासही भिरकू शकणार नाही. हा जप करताना समोर एक तांब्याचा लोटा भरून पाणी ठेवा आणि जप पूर्ण झाल्यावर ते पाणी घरात सर्वत्र शिंपडा. दर सोमवारी किंवा शक्य असल्यास दररोज जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करा. महादेवाला 3 पाने असलेले बेलपात्र अर्पण करा. तुमच्या मनातल्या सर्व समस्या किंवा शत्रूचा उल्लेख करताना बेलपत्राच्या 3 पानावर पांढऱ्या चंदनाने नमः शिवाय लिहून ते शिवलिंगावर अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि संकट दूर होण्यास सुरुवात होते. हे संकट आत्मविश्वास वाढवण्यास आणि कपटी लोकांच्या नजरेतून तुम्हाला वाचवण्यास मदत करते. सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळात महादेवाने स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात शांत बसून श्री रामचरितमानसातील शिवरुद्राष्टम याचे पठण करा. हे पठण तुमच्या घरात असलेली नकारात्मकता, भीती आणि चिंतेचा नाश करणे, तसेच रात्री झोपण्यापूर्वी या शिवाच्या बीजअक्षराचा जप केल्याने तुम्हाला रात्रीच्या वेळी येणाऱ्या वाईट स्वप्नापासून आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळते. महादेवाच्या या उपासनेने शत्रूचे मन परिवर्तन होईल किंवा ते स्वतःहून तुमच्यापासून लांब जातील. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ, भविष्यवाणी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रोजच्या भविष्यवाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.